असोसिएशनचे अध्यक्ष, माझे सहकारी, पुण्याचे खासदार आणि आपल्या हवाई खात्याचे राज्यमंत्री आदरणीय मुरलीधर मोहोळ आणि त्यांच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या सगळ्या ऑलिम्पिक महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांचा आणि त्यांचा आपण सत्कार केलेला आहे. मी आपल्या सगळ्यांच्या वतीने, नागपूरच्या जनतेच्या वतीने आणि विशेषतः आपल्या इथल्या सर्व खेळाडूंच्या वतीने या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करताना खूप खूप शुभेच्छा. त्यांच्या नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रातल्या क्रीडा क्षेत्रामध्ये उत्तम आणि चांगलं कार्य होईल असा मला विश्वास आहे. त्यामुळे या सगळ्या पदाधिकाऱ्यांना मनापासून धन्यवाद. आपला हा जो क्रीडा महोत्सव आहे हा महानगरपालिकेच्या निवडणुकीची आचारसंहिता लागल्यामुळे आपण दरवर्षी डिसेंबर जानेवारी महिन्यात हा करायचो, पण त्यावेळी आपण ते करू शकलो नाही. कारण मागच्या वर्षी आपण 80,000पेक्षा जास्त खेळाडू, 1.5 कोटीचे बक्षीस, 6,000 पंच आणि जवळपास 65% असं भव्य आयोजन केलं. पण यावेळी आता आयोजन करण्यामध्ये अडचण आली की ऊन खूप वाढलं. त्यामुळे मागच्याच वर्षी एकदा आपण जेव्हा 5,000 ज्येष्ठ नागरिकांची धावण्याची स्पर्धा घेतली होती तेव्हा अचानक एका ज्येष्ठ नागरिकांना 84 वर्षाची होती, त्याचा मृत्यू झाला. त्यामुळे सगळ्यांच्या मनात भावना होती की या एवढ्या उन्हाळ्यात आपण ही स्पर्धा घेणं योग्य होईल की होणार नाही. मग त्याच्यावर मार्ग काढला की आपण यावर्षी स्पर्धाच घेतल्या नाही तर हे काही बरोबर होणार नाही आणि त्यामुळे आपण ही स्पर्धा यावर्षी घेऊ, पण संध्याकाळी 6 ते रात्री 10 आउटडोअर खेळ जे असतील ते करून आपण स्पर्धा घेऊया, जेणेकरून उन्हाचा त्रास होणार नाही आणि कुठली अपरिहार्य घटना होणार नाही. आणि त्यामुळे आपण 31 मे ते 7 जून रोजी या दिवसाची स्पर्धा होणार आहे. मला अतिशय आनंद आहे की या महोत्सवाकरता उद्घाटक म्हणून आपले फिल्म अभिनेते सुनील शेट्टी हे 31 तारखेला या स्पर्धाचं उद्घाटन करणार आहे. आपल्या या स्पर्धांमध्ये यावर्षी निश्चितपणे आपल्या भागातून मोठ्या खेळाडू भाग घेतात, पण ज्यावेळी आपण भाग घेतो त्यावेळी आपल्यासारखे विदर्भात देखील काम करणारे अनेक लोक आहेत. आदरणीय माजी खासदार वंदेचे रामदास तडस इथे ते स्वतः कुस्तीचे उत्तम खेळाडू होते आणि त्यांनी अनेक स्पर्धा देवळीला वर्धा जिल्ह्यात ते घेतला. त्यामुळे आपला प्रयत्न होता की या काही स्पर्धा विदर्भातल्या खेळाडूंना नाराजी होती की आम्हाला या स्पर्धेत तुम्ही इन्क्लूड करा. परंतु यावेळी आपण पुण्यामध्ये आपल्याला अनेक लोकांना संमिलित करणं आणि अनेक खेळ घेण्यामध्ये जी अडचण आहे त्यामुळे त्या सगळ्यांची मी मनापासून क्षमा मागतो. यामध्ये आपल्याकडे यावर्षी कुस्ती आहे, खो खो आहे, बॅडमिंटन आहे, ॲथलेटिक्स आहे, कबड्डी आहे, बास्केटबॉल आहे, चेस आहे, कॅरम आहे, व्हॉलीबॉल आहे, योगासन आहे, जिम्नॅस्टिक आहे, स्केटिंग आहे, टेबल टेनिस आहे आणि सॉफ्टबॉल आहे. या खेळांचा समावेश होणार आहे आणि या सगळ्याबरोबर नागपूरच्या जनतेचा पण मोठा सहभाग आहे. मी नागपूरचा खासदार म्हणून असा ठरवलं होतं की आपल्या नागपूरमध्ये कमीत कमी 1 लाख खेळाडू रोज संध्याकाळी मैदानावर खेळू शकले पाहिजे, एवढ्या फॅसिलिटी इन्फ्रास्ट्रक्चर आपल्याला तयार करायचं आहे. मला सांगताना खूप आनंद होतो आहे की निश्चितपणे ज्या प्रकारच्या योजना आता तयार झालेल्या आहेत त्यामध्ये आपण अनेक मोठे मोठे मार्केट्स बांधतो आहे. कमाल टॉकीज चौकात मार्केट बांधतो आहे, संत्रा मार्केटला बांधतो आहे, नेताजी मार्केटला बांधतो आहे, एस टी स्टँड जे आहे तिथे बांधतो आहे, नवीन एस टी स्टेशन आपण असलेला इरिगेशनच्या जागेवर मोठं बांधतो आहे, जेल आपलं शिफ्ट करतो आहे आणि ज्या ज्या ठिकाणी आपण आता मोठे मार्केट्स उभे करतो आहे त्या सगळ्या ठिकाणी आपण स्विमिंग टँक, हेल्थ क्लब हे सगळं ठेवलेलं आहे. आपण आपल्या या रामदासपेठसारख्या काही जागेमध्ये एक काचीपुराचे प्रकल्पावर काम करतो आहे. साधारण सगळ्यांची सहमती झालेली आहे. त्या लोकांना आपण पर्याय व्यवस्थाही करावं
आणि त्या ठिकाणी त्या भव्य जागतिक दर्जाचा आपण मोठा क्लब हाऊस बांधतो की ज्यामध्ये आपले बॅडमिंटनपासून सगळ्या प्रकारचे खेळ राहतील. आणि माझा आग्रह असा आहे की नेहमी कमीत कमी पैशामध्ये गरीब माणसाच्या मुलाला हे सगळ्या सवलती खेळायला मिळायला पाहिजे. ऑलिम्पिक स्टँडर्डचे 25 स्विमिंग टँक आपण नागपुरात करणार आहोत आणि हे नागपूरच्या सर्व भागात होणार. त्याच दृष्टीने आपण स्पोर्टला प्रोत्साहन देण्याकरता त्या नागपूरच्या चारही दिशेला 4 क्लब आपण निर्माण करायचं ठरवलं होतं. आणि जरी क्लब जरी नाव असलं तरी त्यावर या सगळ्या खेळाडू हजारो खेळाडू खेळू शकत नाही अशा व्यवस्था आपण जवळपास निःशुल्क द्यायच्या. त्यातले 2 प्रकल्प आता जवळपास मागे लागले आहेत. एक आपल्या इथे वाडीला 9 एकर जागा वनराई फाउंडेशनची होती, स्पोर्ट्स आणि कल्चरल जगाचा क्लब करता. त्या ठिकाणी आता आपण डिझाईन पक्क झालेला आहे आणि त्या ठिकाणी एक मोठा क्लब आपण तयार करतो. आणि दुसरा क्लब आपण मेंबरशिप तयार करून त्यांनी पण गरीब लोकांकरता खेळाच्या प्रसिद्धी द्यायच्या त्याची व्यवस्था करायची. तो एक पूर्व नागपूरमध्ये कृष्णा खोपडे आपल्या आमदार उपस्थित आहेत. त्यांनी नंतर पुढे रिंग रोडपर्यंत स्वामीनारायण मोठा रोड मंजूर केला. त्याच्या बाजूला 7 एकर जागेमध्ये आपण याही क्लबच्या बाबतीत आता बरंच पुढे गेलेलो आहोत. असंच नागपूरला 4ही दिशेला हे मोठे क्लब तयार व्हावे आणि ज्यामध्ये निःशुल्क जवळपास हा रिझनेबल कॉस्टमध्ये आपल्या इथले खेळाडू खेळले पाहिजे. आपले खेळाडू चांगले तयार होऊन त्यांनी महाराष्ट्र स्तरावर, राष्ट्रीय स्तरावर आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांनी प्रेझेंट केलं पाहिजे. मला मुरलीधर मोहोळ यांना एक विनंती करायची की आपल्या महाराष्ट्रात ट्रायबल डिस्ट्रिक्ट आहे आणि आपण आपली जी लक्ष्मणराव मानकर ट्रस्टतर्फे आपण 1200 शाळा या सिरोंच्या एटापल्ली आहे जिथे जाणंही कठीण आहे अशा भागात चालवतो. 32,000 आदिवासी मुलं आपल्या शाळांमधून शिकतात आणि आता त्यांना त्या ठिकाणी आपण 1 लाख आदिवासी मुलं आणि 5,000 शिक्षक, आता 1400 शिक्षक आहेत. आपण जवळपास 5,000 शाळा आणि 5,000 शिक्षक असं एकच विद्यालयाचं मोठं नेटवर्क महाराष्ट्रात उभं करण्याचं काम सुरू झालं आहे. मला सांगताना आनंद होतो आहे की कालच ABP माझाने ज्याला 6 तारखेला सर्वोत्कृष्ट आदिवासी क्षेत्रातला प्रकल्प म्हणून याला पुरस्कार प्रदान केलेला आहे आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर याच्यात आनंदाची गोष्ट आहे. मला सांगायचा उद्देश असा आहे की आपण गडचिरोली जिल्ह्यातल्या 80 महिला खेळाडूंना आपण नागपूरला शिकायला मिळालं. आपल्या इथे आपले आमदार संजय बेंडे आणि चंदू पेंटे यांचा एक मैत्री परिवार आहे. त्यांनी हा प्रकल्प घेतला आणि हिंदू मुलींच्या शाळेमध्ये रवी फडणवीस आहे त्यांनी जबाबदारी घेतली आणि मानकर ट्रस्टसोबत त्यांची आपण जे हॉस्टेलही बांधलं त्यालाही मदत केली आणि त्याची जेवणाची राहण्याची सगळी व्यवस्था आपण आता करतो. आणि मला याकरता हे सांगायचं आहे की त्यातल्या सगळ्या मुलींना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आता 80 पैकी 18 मुलींना आवडतं. म्हणजे ज्यांच्या घरात लाईट नाही आहे त्यांना